आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पदार्थ जरी तुला करायचा असला तरी शेवटी अर्धांगिनी आहे, साहित्य तुला आणायचंय आणि बरं. ते या प्रेमाच्या पेटीतून आणायचंय. बर तर तुम्हाला लागणारं साहित्य आहे मैदा, बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, ओवा, तेल, धणे, जिरे, बडीशेप, खसखस, तीळ, सुकं खोबरं, कोथिंबीर, मिरची पावडर, गरम मसाला, साखर, आलं लसूण पेस्ट, शेव, चिंच गुळाची चटणी आणि तेल जे आहे फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. इथूनच सांग, हातभार नको लावू संसाराला. खोबरं पण आण ग. खोबरं मी सांगितलं नाही, तूच कुठून सांगतोयस? तांदळाचं पीठ, बेसन अच्छा, तेही लागणार आहे त्यामुळे आणि ओवा. मी इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्स नुसार लॉजिकली ह्या टास्क कडे बघायचं ठरवलंय. बरं. संकर्षण, तुला गंमत सांगू का की मी जजेसला टास्क दिला त्याच्या मागे आणखी एक कारण आहे. काय? कारण तुझ्यासारखाच आहे तो. जे कल्पक लोक असतात ना ते बरोबर कशाचं तरी काहीतरी करून पुडी बांधून ते प्रेझेंटेबल करून देऊ शकतात. ही आमची फार साधी मुलगी आहे. हे एक वेगळंच कौशल्य मी आज पाहतोय तुमच्या विहीणबाईंचं. वीणबाई आमच्या उत्तम आहेत हा. हो, ते दिसतच त्या नाही. सुगरण आहेत एकदम. आणि मुलांना छड्या मारू मारू हात एवढे तयार झालेत की त्यांना पॅन मध्ये चमच्याची गरजच नाही. गरम पॅनही त्यांना घाबरतोय. आज रांगोळीबाई आल्या. इतक्या वेळात काय घडलं आपल्या इकडे स्वयंपाकघरात? धने भाजून धना झाले. भाजून झालेला आहे. आता मी जिरं भाजतोय. बाकरवडीतला हा एक पदार्थ फार मला सरप्राईज करतो, बडीशेप. आज आयुष्यात पहिल्यांदा बडीशेपेची विरचसनी घेतली. तीळ घेतलंयस ना, ह्याला पण बारीकच ठेव. हा खसखस आहे. भाजायचे पदार्थ भाजून झालेले आहेत. आता आपण एक काम करूया, त्याचं वाटण करूया, बारीक करून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. बाकरवडीसाठी लागणारं जे सारण आहे इथपर्यंत मुलाची मजल अगदी फार छान गेलेली आहे. विथ कोचिंग. विथ कोचिंग. विथ कोचिंग. अप्रतिम सुगंध येतोय. रांगोळीबाई, तुमचा मदतीचा हातभार म्हणजे जो काही खमंग आहे. आहा, हे काय आता? माहित नाही, म्हणजे पण ही तिन्ही पिठी वापरायची असेल हे मी गृहीत धरतोय. मैदा टाकलाय त्यांनी. गंडवायला जर इथे ही ठेवली असली तर ती तुम्हालाच खावं लागणार आहे. आता हे काय घालतोयस? माहित नाही. दुसरी पांढरी पावडर. तांदळाचं पीठ आहे ते. हे बेसन आहे असं मी हा, जाहीर करतो. हे मला माहिती आहे नुसतं बघून. हे घालतात. मीठ घाल. गरम तेल. आय हॅव नो आयडिया मी करतोय ते करेक्ट करतोय का. पाणी घालायचं. पाणीच घालायचं. करेक्ट. माय इन्स्टिंक्ट्स वर राईट. शेजारचा माणूस ओरडायला लागेपर्यंत मी होतच राहतो की अरे 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 म्हणलं की थांब. चांगलंय.